नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यभरात धुळवडीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तसाच तो नेते बच्चू कडू यांनी देखील अमरावतीत साजरा केला। खरं तर रंगपंचमी हा उत्सव आहे, पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे। ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं। शब्द दिला होता का कर्जमाफी करू, पण कर्जमाफी तर झालीच नाही, उलट शेतीमालाला भाव पण भेटलेला नाही। आणि मग अशा दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। एका इकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडावं का नाही फेडावं अशी अवस्था, त्याच्यामुळे व्याजमाफी होणार नाही। आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचा शेतकरी खरं तर या सगळ्या विवेचनेत बसलेला आहे। दिव्यांगाचे पगारवाढीची मागणी आम्ही केली होती, मानधनवाढीची 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे। त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं। आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल।